कोणी बनवले चॉकलेट? हो, हे चॉकलेट आम्ही दोघींनी मिळून बनवलेले आहे। त्याचं काय झालं, आम्ही एक दिवस मोबाईल बघत होतो आणि मोबाईलमध्ये एक चॉकलेटची रेसिपी बघितली एका रीलमध्ये। तर मला पिऊ बोलली चल मम्मा आपण चॉकलेट बनवूया। मग आम्ही चॉकलेट बनवायची रेसिपी स्टार्ट केली, परंतु त्याच्यासाठी आमच्याकडे कोको पावडर नव्हती। कोको पावडर आणायला जायचं होतं। मग मला तिला बोललं की आपल्याला कोको पावडर आणायला जायला लागेल। ती बोलली चल मम्मा जाऊ आपण दुकानात कोको पावडर आणायला, परंतु बाहेर खूप ऊन होतं। मग मी तिला म्हटलं अगं बाहेर खूप ऊन आहे, तर ती बोलते कशी ते पहाच पुढे। कुठं जाऊया? ऊन आहे बाहेर खूप। नाही जायचंय। अरे ऊन आहे बाळा। नाही जायचं, मी टोपी खातो। कुठे आहे टोपी तुझी? माझी खेळणीमध्ये। जा टोपी घेऊन ये जा। कुठं? हे कुठं आहे गं? टोपी माझी। टोपी कुठं माझी मम्मा? टोपी आता टोपी गं। लागलं का? नाही गं। टोपी आणि मला हे तर मला त्यावर काढे ना हे थांब आणि चप्पल मान दे मम्मा। हा? चष्मा काय देऊ? चष्मा। ऊन आहे, चष्मा पण पाहिजे। हा हा चल ये इकडे, चल मी घालते टोपी, चल लवकर ये। मी घालते ना। अरे नाही आली तुला व्यवस्थित घालता। बघू इकडे मी घालते। मी घातली व्यवस्थित नाही घालता आली, थांब। ओके। आम्ही निघालो टोपी चष्मा घालून कोको पावडर आणायला दुकानामध्ये। पण दुकानात जाताना आमची एक सवय आहे की काही चॉकलेट लॉलीपॉप दिसलं का आम्ही लगेच तिथं हट्टीपणा करतो आणि रडतो। त्याच्यासाठी मी तिला आधीच बजावून सांगितलं, ते काय ते तुम्ही पुढे बघा। हो इकडे एक मिनिट, इकडे एक मिनिट। ए बघ, आपण चाललोय कोको पावडर आणायला। ओके, कोको पावडरच घेऊन यायची दुकानातून, दुसरे टॉयज लॉलीपॉप काही मागायचं नाही। हा मागायचं नाही, मंडेला लॉलीपॉप मंडेला। येस लॉलीपॉप मंडेला। नाही तर मी तुला परत घेऊन जाणार नाही। ओके चल लेट्स गो। मग अशा पद्धतीने आम्ही निघालो कोको पावडर आणायला दुकानामध्ये। टोपी चष्मा काढून सकाळचे 10 वाजता। तुझ्या मनाने काही पण घाल। कोणते शूज काढू मम्मा? तू पिंक कलरचे घाल। पिंक कलरचे? यो बाप्पा, तू कोणतं घालते मम्मा? मी घालते माझी चप्पल। हे मी पिंक कलरची घालते। पिंक कलर नाही खात, शिव्या झालं ना। ओके चल बाहेरून घाल। निघताना आमची अशी बडबड चालू असते, तुमच्या 2.5 वर्षाचं बाळ इतकं प्रश्न विचारतं का, इतकं बोलतं का, मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीने आम्ही निघालो कोको पावडर आणायला दुकानामध्ये। परंतु दुकानामध्ये गेल्यानंतर पण आम्ही हट्टीपणा केलाच। आम्ही चॉकलेट किंगो जॉय याचा हट्टीपणा केला, परंतु मम्माने आधीच घरी बजावलं होतं, त्यामुळे आम्ही तिथं हट्टीपणा आणि त्या वस्तू घेतल्या नाही। त्या कशा पद्धतीने हे पुढे नक्की बघा। तुला नो खायचं मला चॉकलेट। येस चल बनवायचं ना आपल्याला घरी। मग आम्ही घेतली कोको पावडर। आम्ही गेलो काउंटरवरती पण आम्हाला किंगो जॉय दिसलं, तरी पण आम्ही ते घेतलं नाही। त्याच्यासाठी आम्हाला आधी डिमांड केली की तू मला वॉटरमेलन घेशील का, तर मग मी किंगो जॉय नाही घेत। मग मम्मा बोलली हो वॉटरमेलन घेते। मम्मा फ्रूटला नाही कसं बोलेल। मग आम्ही गेलो फ्रूटच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आम्ही तिथं वॉटरमेलन घेतलं। वॉटरमेलन घरी आल्यावरती खाल्लं, पण आमच्याकडून काय व्हिडिओ शूट झाला नाही, त्याच्यामुळं माफ करा। आणि मग वॉटरमेलन घेतल्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर आम्ही चॉकलेटची रेसिपी स्टार्ट केली। ती कशा पद्धतीने ते आपण पुढे बघूया।
जी कोको पावडर आणली होती ती आम्ही निम्मीच घेतली, कारण की कसे होतात चॉकलेट हे आम्हाला माहीत नव्हतं, म्हणून निम्मी चोको पावडर घेतली. आणि त्याच्यामुळे 3 ते 4 चमचे जितकी कोको पावडर घेतली तितकाच आम्ही गुळही टाकला. गुळाची जी पावडर असते म्हणजे जागरी ती पावडर असते ती टाकली. त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे आम्ही तूप टाकलं. जितकं तुम्ही कोको पावडर घेतलं आहे, गूळ घेतला आहे, तितकंच तूप घेतलं आहे. पण तूप माझ्याकडं कमी असल्यामुळे मी थोडंसं 1 चमचा तूप हे कमी घातलं. आणि अशा पद्धतीने घातल्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेतलं, ग्राइंड करून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड केलं तरी पण इतकं ग्राइंड झालेलं नव्हतं. जे गुळाचे जे थोडेसे खडे लागत होते ते खडे लागत होते. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एका वाटीमध्ये काढून ते पुन्हा एकदा चांगलं फिरून आणि चांगलं बारीक करून घेतलं. चांगलं त्याच्यासाठी मॅशरनी मॅश करून आणि छान त्याची पेस्ट बनवली. इतकी स्मूथ पेस्ट बनवली त्याच्यामुळं जे चॉकलेट आहे ते खूप स्मूथ झाले होते. आमच्या बाळाला कामात मदत करायला खूप आवडते, मग आमच्या बाळाने मला कामामध्ये मदत केली. अशी स्मूथ पेस्ट झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर आम्ही चॉकलेटच्या शेपरमध्ये हे अशा पद्धतीने टाकले. माझ्या बाळाने टाकले. मी माझ्या बाळाला प्रत्येक कामात सामील करून घेत असते जे तिला शक्य होईल ते, कारण की लहान मुलांना आपल्या कामात सामील करून घेतल्यानंतर मुलं बोर होत नाही आणि मेन म्हणजे TV मोबाईल हे काही मागत नाही. आणि अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने हे सगळे शेपमध्ये टाकल्यानंतर हे जे आहे ते आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं सेट करण्यासाठी. 2 ते 3 तासामध्ये हे सेट झालं होतं आणि 2 ते 3 तासामध्ये चॉकलेट बनले होते. चॉकलेट एकदम भारी छान झाले होते. डेअरी मिल्कपेक्षा कमी गोड आणि जे बाहेर चॉकलेट असतं त्याच्यापेक्षा कमी गोड आपण घरी केलेले चॉकलेट नक्की आपल्या बाळाला खायला घाला, कारण की हे खूप हेल्दी आहे. माझ्या बाळाने पण हे खूप एन्जॉय केले, याच्यामुळे ती बाहेर चॉकलेट मागत नाही. आम्ही आठवड्यातून 1 दिवस हे चॉकलेटचा जो रेसिपी आहे ही करतोच. आणि अशा पद्धतीने खूप छान चॉकलेट झाले होते. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी माझ्या बाळाबरोबर कसं काम मॅनेज करते TV मोबाईल न देता याचे ब्लॉग माझ्या चॅनलवरती माझे सेपरेट येणार आहे. त्यामुळे सुजाता आई पण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा खूप छान पद्धतीने हे चॉकलेट निघाले आणि खूप मस्त झाले होते, छान झाले होते. तिने खाल्ले आणि एकाच दिवसात मेन म्हणजे खाल्ले. तिला राहवतच नव्हतं, सारखी फ्रीज उघडून एक चॉकलेट खात होती. आणि त्याच्यामुळे मला एक फायदा झाला की घरी चॉकलेट बनवल्यामुळे ती मला बाहेरचे चॉकलेट कोणाकडे मागत नाही. कसा वाटला हा मिनी ब्लॉग हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही हे घरी चॉकलेट केले तर कसे झाले हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सुजाता आई पण ह्या यूट्यूब चॅनलला